श्री स्वामी समर्थ ताईंनो, आज दिवसाची सुरुवात झाली होती छान असा उपमा बनवून. आता तुम्हाला 2 दिवस झाले व्हिडिओ येत आहेत हळदीचे, लग्नाचे. तर आज होतं सकाळी लग्न आणि मस्तपैकी मेकअप केलं होतं मी माझ्या मैत्रिणीकडून. सुंदर अशी साडी वेअर केली. ग्रीन कलरची साडी मी पहिली वेळेस कार्यक्रमाला घातली होती. याच्या आधी मामाच्या मुलीच्या लग्नाला घातली होती सप्तपतीसाठी. आणि आज दुसरी वेळेस घातली. मला हा कलर खूप छान आधी मला वाटायचं छान नाही दिसणार कारण काठपदरमध्ये माझ्याकडं ग्रीन कलर नव्हताच. पण आता हा जो आहे ना, तो मी माझ्या बहिणीचा घातलेला आहे आणि आता मला इच्छा झाली बरं, की काठपदर आपल्याकडं ग्रीन कलरची साडी पाहिजे म्हणून. तर आता लग्नाला आलोय कारण काल तुम्ही पाहिलंच आहोंच्या आत्याच्या मुलाचं जे लग्न होतं त्याची हळद. आता हे जे आहे ते लग्न आहे. आता लग्नाला आम्ही सगळे एकत्र आलो पण माझं आवरलंच नव्हतं. नणंदबाई त्या पुढं आल्या कारण मी नंतर आले. तर इथं पहा माझ्या 2 नंदा, एक भाशी आणि एक माझी मुलगी. म्हणजे इथं 3 नंदा आहेत माझ्या. फोटोशूट चालू होता. इकडे माझ्या ह्या सगळ्या जाऊबाई, सासूबाई आहेत. कारण यांना शूटमध्ये यायचं नसते पण चला मी घेतला आज. म्हणलं चला घेऊया. तर आता इथं समोर जे दिसतात ना, तर ह्या आहेत नवरदेवची आई आणि ह्या दुसऱ्या रेड साडीवाल्या आहेत त्यांची भाशी म्हणजेच माझी नणंद. आता इथं सगळ्याजणी तुम्हाला भेटले असतील. आता इथं एक 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 करून सगळ्यांनी फोटोला नंबर लावले होते. आता लग्नात एकत्र आलं की सगळ्यांचे एक तर मोबाईलमध्ये फोटो, परत नवरदेव नवरीसोबत स्टेजवर फोटो तर झालेच पाहिजे. कधीतरी आपण लग्नाला किंवा एखाद्या कार्यक्रमालाच एकत्र येतो. असं आवर्जून किती ठरवलं तरी कधीच एकत्र येत नाहीत. आता मग इथं काय केलं पहा, नवरीच्या आईने इतका छान आणि इतका सुरेख असा रुखवत दिला होता. आता भरपूर जागेवर खूप मोठं लग्न करतात पण रुखवत आणि पसारा अजिबात देत नाहीत. जिथं सेट होतील तिथं देत आहेत. पण आता यांनी काय केलं होतं, हा पसारा जाणार होता बीड जिल्ह्यातून डायरेक्ट पुण्याला. आता त्यांचं म्हणणं असेल की बुवा जुन्या रूढीसारखं की त्यांना द्यायचंच असेल. मग माझं असं वाटत होतं मला की माझं आहे ना ताईंनो, लग्नातले भरपूर साऱ्या वस्तू इकडं उचल तिकडं उचल ते करू करू फुटल्या. आता मला ह्या पसाऱ्यामध्ये काय आवडलं असेल तर मला ह्या पसाऱ्यामध्ये आवडली होती आत्ता जी तुम्ही बैलगाडी पाहिली ना, ती आवडली होती. एवढी छान होती ना. आता तिथून आम्ही आलोय पार 6 वाजता घरी. आता यांना सगळ्याला जायचं होतं केंद्रामध्ये. म्हणलं चला, माझी पण गाडी माझ्या मैत्रिणीच्या पार्लरकडे लावलेली होती. म्हणलं आपली गाडी घेऊन येऊया. त्यात माझ्या लक्षात आलं की आपलं दूध संपलंय. कारण आज 2-3 वेळा चहा झाला. मग दूध खरेदी करून आणलं. गाडीवर गेले आणि इकडं पहा मी असे काही तयार झाले होते कारण चेंज केल्यावर पण मला हा लूक जो हेअरस्टाईलचा आहे तो खूप सुंदर दिसत होता. हे सगळे गळ्यातले जे आहेत ना, मी घालते ते आपल्या दुकानातच होते. भरपूर दिवसाचा स्टॉक एक 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 करून मी मला ठेवलेला आहे. 2-3 बॉक्स भरलेले असतील ताईंनो माझ्याकडे ते गळ्यातल्याचे. आणि पाहिजेत बी. मी तर म्हणन सोन्याची एक डिझाईन घालण्यापेक्षा डुप्लिकेट 10 डिझाईन घातलेल्या कधीही चांगल्या. परत जीवाला धोकासुद्धा नाही. आणि प्रत्येक वेळा एकच गोष्ट घालण्याची इच्छा होत नाही. त्यामुळं वेगळं वेगळं घालायला छान वाटतं. इकडे पहा आता माझं चाललंय कणिक भिजणं इथं. छान अशी काळ्या मसाल्याची खिचडी लावून दिली. तेवढ्यात आहोंना क्यू दया आली माझी. म्हणे मी भाज्या घेऊन येतो फक्त पोळ्या कर. म्हणलं देवाने करणं ऐकलं. इकडे जे काही मला लागणार होतं साहित्य म्हणजे काय, ताटं करताना काकडी, कैरी हे सगळं व्यवस्थित लिंबू छान चिरून घेतलं. आणि तेवढ्यात आहोंनी भाज्या तर आणल्याच पण आईस्क्रीम पण आणली होती. ते म्हणे सगळेच खाऊन घ्या, जेवण करायला वेळ आहे. म्हणलं चला आता मी किचन वाट्याच्या समोर उभा राहूनच आईस्क्रीम खाल्ली कारण खाली बसून आईस्क्रीम खायला काही वेळ नव्हता. माझ्या पोळ्या राहिल्या होत्या, पापड तळायचे राहिले होते, परत ताटं करायचे राहिले होते. त्यामुळं मी काय करून घेतलं, लगेच पटकन खाऊन घेतली. इकडे छान असे पापड तळून घेतले. सगळ्यांना पापड खूप आवडते त्यामुळं मी थोडेसे जास्त तळले. आणि आमचे पापड खायला सुद्धा खूप खमंग असतात ताईंनो. पापड तळून घेतले आणि लगेच चपात्याला लागले कारण बाकीचे सगळे कामं आधी करून घेतले होते. चपाती गरम असली की अगदी 2 घास जास्त जेवण जातं. आता चपात्या बनवायला मला जवळपास अर्धा तास लागणार होता कारण बाहेरच्या भाज्या म्हणलं की सगळ्यांना अगदी जेवण छानच जाणार होतं. तसं मी पण घरी प्रयत्न करत असते मस्त असं जेवण भाज्या बनवायच्या. तर इकडे पहा मस्त अशा छान चपात्या बनवून झाल्यात आणि इतक्या सॉफ्ट चपात्या होतात ना. आपल्या हे स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेले गहू आहेत. आणि खरंच ना पोळ्या इतक्या मस्त फुगत्या त्या गव्हाच्या. मात्र पाणी याला थोडं कमी प्रमाणात लागतं. आता सगळ्यांचं एकत्र येणं हे लग्नात खूप आनंदाची गोष्ट असते. तेवढ्यात आमच्या नणंदबाई राहिल्या होत्या आज मुक्कामी. त्यामुळं हा सगळा बेत चालू होता. नाही तर आमचं आहे ना ताईंनो संध्याकाळी खिचडीवर धकलं असतं. पण मला चला पाहुणे रावळे आल्यावर आणि तसं म्हणलं ना ताईंनो सगळ्यांना खूप भुका लागलेल्या होत्या बरं.
वाटत होतं तसं लग्नात जेवलं असतो, पण लग्नात सध्या काही जास्त जेवणं जातच नाहीत. शक्यतो आहो तर लग्नात म्हणायला जेवतात आणि त्यांना घरी आलं की स्वयंपाकच करावा लागतो. मग इथं छान असे संध्याकाळचे ताटं बनवून घेतले. आता सगळ्या माणसांना जेवायला वाढलं, म्हणजे स्वराज ते ननंदबाईचे मिस्टर आहो हे सगळे जेवून घेतले यांनी. मग आम्ही बायका जेवायला बसलो. त्याचा काही शूट घेतला नाही. आता वाजले होते 10:30. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त स्वच्छ किचन धुवून व्यवस्थित ठेवलं. आता लग्नात कितीही दमलं तरी आपल्याला कामाने सुट्टी आहे का? अजिबात नाही. भांडेसुद्धा एक जाळीभर घासून ठेवले. असं काही अवतार झाला होता. चला भेटूया. श्री स्वामी समर्थ ताईंना.